अशा लक्षणांनी जे युक्त आपल्या 12 अध्यायामध्ये गीतेच्या संतांची अनेक लक्षणं त्या ठिकाणी आलेली आहेत। ते संत कसे असावेत, कोणाला संत म्हणावं, अशा अनेक प्रकरणाचं चिंतन येईल। आपला विषय बघा, विषय क्रमांकानुसार। तर पहिल्यांदा मनुष्य जन्माची ती करता भगवंताच्या भक्तीत आहे। ती परमात्म्याची भक्ती प्राप्त करून घेण्याकरता सत्पुरुषांची सेवा करावी। आणि सत्पुरुषांची सेवा करत असताना प्रथमतः ते सत्पुरुष कसे असावेत हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। विनाकारण चुकून कोणाच्याही मागे लागू नका। या पद्धतीने त्यांनी आपलं संतांचं लक्षण सांगितलं। त्यानंतर संसार व मृत्यूच्या तावडीमध्ये सापडलेल्या पुरुषाला जो सोडवत नाही, तो गुरु नाही, आप्त नाही, माता नाही, दैवत नाही। ब्राह्मण हे मला पूज्य आहे आणि म्हणून त्याची अनन्य भावाने सेवा करा। या पद्धतीने सर्व प्राण्यांवर दया करा। आश्रमामध्ये परमेश्वर सर्वत्र भरलेला आहे। ती जडल्यामुळे त्याचा योगाभ्यास सुटला, भगवत भक्ती नष्ट झाली आणि हरणी बालकाच्या सहवासामध्ये काही काळ गेल्यानंतर त्या भरताच्या मरणाची वेळ आता जवळ आली। कथा आपण ऐकलेली आहे, पण याचं चिंतन ऐका। एवढा छंद त्या माणसाचा लागला आणि अशा अवस्थेमध्ये आता भरताचा मृत्यूकाळ जवळ येतोय। मला असं सांगा की आपलं मरण जवळ आल्याच्या नंतर आपल्याला कोणाची काळजी पाहिजे? सोपा प्रश्न आहे। आपलं मरण कळलं, आपलं मरण जवळ आल्याच्या नंतर आपल्याला कोणाची काळजी पाहिजे? कारण प्रश्न अगदी सोपा आहे ना। मरण तुमचं आता जवळ आलेलं आहे, तुम्ही मरणार आहे, कळताय तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला काळजी कोणाची पाहिजे ना? बोला ना। आता तुम्ही उत्तर सांगाल, काय सांगत नाही, का समजत नाही मला, का नाही सांगत? चुकलं तर काय इथे काय काय दंड आहे? आणि तुम्ही चुकणार नाही, पण बोला। आपलीच पाहिजे, आपली आपली पाहिजे, आपलीच पाहिजे। कोणाची दुसऱ्याची काळजी नको। मला मरण येत आहे तर काळजी आपली पाहिजे आता आपल्याला। कोणती? की आता माझं काय होईल, माझं कसं होईल, मी काय केलं पाहिजे, आता माझ्या जीवनाचा अंत कसा होईल, याचा विचार आपण आपली काळजी केली पाहिजे। हे झालं तुमचं म्हणणं। आता बहुमतानं ठराव पास होईल आपला। आपण मरता मरता काळजी कोणाची करतो? आहे की नाही? करतो का आपली? आपण मरायला टेकले, पण काळजी मात्र आपण म्हणतो मी गेला की याचं कसं होईल, मी गेला की याचं कसं होईल, याचं कसं काय होईल, तो आहे अजून, तो जिवंत, त्याचं जे आहे ते होईल। पण आता आपलं, कारण आपल्याला ही काळजी पाहिजे। कोणती? अरे काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, कैये खंड येईल कर्म। आपल्याला अंतकाळाच्या वेळेला ही काळजी पाहिजे की माझा उद्धार होईल का, देव माझ्यावर कृपा करेल का? कारण आतापर्यंत मी काय केलं? मी तवानात अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा। मी कसा आहे? मी अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे। मी माझ्या जीवनामध्ये देवात कधी तुझी भक्ती केली नाही। काय केलं?
ऐकायचं आहे का काय केलं ते? ऐकून घ्या. म्हणजे ऐकण्यासाठी म्हटलं थांबा, ऐकून घ्या. काय केलं? नाही ऐकिले गाईले गीत. देवा तुझं गीत कधी कानानं ऐकलंही नाही आणि गायन केलंही नाही. नाही ऐकिले गाईले गीत, धरली लाज सांडिले हित. लाज धरली, हिताचा मार्ग जिथे होता तिथे जाण्याकरता लाज धरली. अजून तिसरं वाक्य आहे का? नावडे पुराण बैसले संत. जिथे संत बसलेले आहेत, जिथे संत बसलेले आहेत, जिथे पुराण चालू आहे त्या ठिकाणी नावडे. ते मला आवडलं नाही. मग केलं काय? केली बहुत परनिंदा. असं माझं जीवन आहे. आता मरण माझं जवळ आलेलं आहे, आता माझं कसं होईल हा चिंता आपल्याला पाहिजे. अशा प्रकारे मरण काळ जवळ आला आणि त्या भरताने आपला देह त्या ठिकाणी ठेवला. त्याच्या डोक्यात काय होतं? ते हरणीचं पाळस, हरणीचं पाळस, हरणीचं पाळस मनामध्ये ठेवत असताना तो मृत्यू पावला. त्याचा परिणाम झाला की जी वासना तुमच्या अंतःकरणात असते त्याप्रमाणे जन्म घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हरि बोल हरि हरि बोल. हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. हरि हरि बोल हरि बोल हरि हरि बोल. 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 की जय. अंतकाळ जवळ आल्यानंतर शास्त्र सिद्धांत असा आहे की अंतिमती सा गती. अंतकाळाच्या वेळेला तुमची जी बुद्धी असेल, जी वासना असेल, त्या वासनेप्रमाणे आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून या भरताला पुढे हरणाचा जन्म प्राप्त झाला. जळ भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. पण ऐका, आता या भरताला हरणाचा जन्म जरी प्राप्त झाला तरी पूर्वजन्मातली त्याची जी स्मृती होती ती कायम होती. भक्तीचा प्रभाव कायम होता. कारण मागच्या जन्माचं जे कर्म असतं, त्या मागच्या जन्माचे जे संस्कार असतात, ते संस्कार तुम्ही कुठलाही जन्म घेतला तरी त्या जन्मामध्ये ते गुण तुम्हाला दिसतात. एखादा माणूस जन्माला माणूस म्हणून आला पण कुत्र्यासारखाच करतो, काही मांजरीसारखाच करतो, असं म्हणजे आपण म्हणतो काय कुत्र्यासारखा वागतोय. तो का वागतो? मागच्या जन्मात असू शकतो तो कुत्रा. म्हणजे मागच्या जन्माचे जे काही संस्कार आहेत तुमचे, ते संस्कार या देहामध्ये तुम्हाला येणं मार्गाने ते दिसतात. त्याप्रमाणे आता या भरताला वाईट वाटलं. त्याने आपलं आयुष्य शेवटचं सुकलेली पानं वगैरे खाल्ली, फुलाश्रमामध्ये राहिला. मरणकाळ जवळ आला, तीर्थोटकात बसला आणि मग त्याने आपल्या त्या मृग शरीराचा आणि त्या ठिकाणी त्याग केला. पुढे अंगिरा गोत्रामध्ये एक विद्वान अशा प्रकारचा जो सत्वशील ब्राह्मण होता, त्याला 2 स्त्रिया, त्यापैकी पहिल्या स्त्रीपासून वेदाध्ययनशील आणि सदाचार संपन्न असे 9 मुलं झाली.
दुसरीला एक पुत्र आणि एक कन्या. आता या दुसऱ्या स्त्रीपासून झालेला हा जो मुलगा होता हा मृगतनूचा त्याग केलेला भरत होता. आणि म्हणून ब्राह्मणत्व पावलेला राजर्षी श्रेष्ठ हा भरत आहे. हा पुढच्या जन्मामध्ये जळ भरत या नावानं आणि त्या ठिकाणी आपला प्रसिद्ध आहे. त्याने विचार केला की आपल्याला ही गती कशामुळे प्राप्त झाली, की आपण संगत केली. त्या हरणाची संगत केली, पाळसाची संगत केली, म्हणून आपल्याला अशी गती प्राप्त झाली. मग त्याने असा विचार केला की या जन्मामध्ये आपण काय करायचं, कोणाची संगत धरायची नाही. म्हणून उन्मत्ताप्रमाणे जळाप्रमाणे वागू लागला. अन्नाप्रमाणे बहिऱ्याप्रमाणे तो लोकांना भासवू लागला. त्याचे व्रतबंधाधिक सर्व संस्कार मोठ्या जुलमाने झाले. पुढे लवकरच आपल्या इतर मुलांना आणि भरताची काळजी घेण्याकरता सांगून तो ब्राह्मण आता स्वर्गवासी झाला. आता जोपर्यंत माता पिता असतात तोपर्यंतच खऱ्या अर्थानं प्रेम असतं. वडील गेल्याच्या नंतर ते भाऊ जे होते त्यांनी कोणीही त्याची योग्य काळजी घेतली नाही. असं करत असताना एकदा चोरांनी आपल्याला बळी देण्याकरता त्या जड भरताला उचलून दिलं. धष्टपुष्ट होता तो आणि त्याला मारण्याकरता उचललेलं शस्त्र, पण देवीने मात्र ते शस्त्र हातामध्ये घेतलं आणि उलट त्या देवीने त्या चोरांचा वध केला. आणि मग काही दिवसांनी तो भरत राजा रहुगण नामक राजाची पालखी वाहण्याकरता त्या ठिकाणी आपला आला. पालखीचा भोई बनला. आता इतर भोई हे योग्य रीतीने चालत होते, पण हा होता ज्ञान संपन्न भरत. तो विचार करायचा की आपल्याला चालता चालताना आपल्या पायाखाली कुठल्याही प्रकारचा प्राणी जो आहे तो येता कामा नये, त्याची हत्या होता कामा नये, म्हणून तो जाणीवपूर्वक पाऊल टाकत होता. परिणाम काय झाला की ती जी पालखी होती ती खालीवर व्हायला लागली. तो रवगण नावाचा राजा ओरडला, अशा मूर्खासारखं काय चालताय. त्या बाकीच्या भोयांनी सांगितलं, बाबा आम्ही असं नाही, हा नवीन लावलेला भोई चालतोय. रवगण राजाने त्या भोयाला दरडावलंय, असा उन्मत्तासारखा चालतोय. आता जर तू असं चालला तर तुला शिक्षा करेल. आता हा ज्ञानी होता. ज्ञानी असल्यामुळे याने खालून उत्तर दिलं, राजा मी उन्मत्तासारखा, जळासारखा, बहिरासारखा, अंधासारखा तो दिसतोय ना, तो बाहेरून आहे. राजा तू मला शिक्षा करशील असं जे बोललात, पण मला उत्तर दे. आता तू राजा आहे आणि मी सेवक आहे, पण हा सेव्य सेवक भाव हा कायम टिकणारा असतो का. राजा अरे कदाचित जर कदाचित तू राज्यपदापासून च्युत झाला आणि मी राजा झालो तर. रवगण राजाने ते शब्द ऐकता बरोबर त्याचे डोळे खाडकन उघडले. तो विचार करू लागला की पालखी वाहणारा भोई आणि तो असं तत्वज्ञान सांगतोय, निश्चित हा कोणीतरी असला पाहिजे. खाली उतरला, जळ भरताला आणि त्या ठिकाणी शरण गेला. आणि त्याचा जो अभिमान होता तो एकदम नाहीसा झाला आणि म्हटला, अवधूता तू साक्षात परब्रह्म आहे. रवगण राजाने उपमर्द केला असताना देखील त्या भरत राजानं आणि त्याच्यावर दया केली. सत्पुरुष हे जगाचं बरं व्हावं हे इच्छितात, स्वतःचा मान आणि अपमान याचा ते विचार करत नाही. अशा पद्धतीने त्या जड भरताला समुद्राप्रमाणे आनंदाचं भरता आलं. आणि मग संचार करीत असताना त्याचं ते अवसान झालं. आणि पुन्हा हा जड भरत राजा आता आत्मज्ञानाच्या योगानं पुन्हा या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपला सापडला नाही. गोपाल कृष्ण
भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 यानंतर आपण श्रीमद भागवतामध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची गोड कथा आहे, त्या कथेकडे आपण येतोय. परीक्षित राजा म्हणतात, मुनी महाराज, प्रवृत्ती मार्गामध्ये असल्यामुळे मनुष्याच्या आतून अधर्म घडतो. वाक्य ऐका. आपण प्रवृत्तीत आहोत म्हणजे आपल्याला शुद्धी आहे. आपण शुद्धीवर आहे ना? हा, बरोबर आहे. आठवण आहे की नाही आपल्याला सर्व घरादाराची? आहे ना? सर्व व्यवहाराची आठवण आहे तुमच्या कम्प्युटरमध्ये पॅक आहे सर्व. म्हणजे आपल्याला शुद्धीवर आहे. आपण असे बेशुद्ध झालेलो नाही किंवा सर्वांचा मायामोह सुटलेला नाही. आपण शुद्धीवर आहे. शुद्धीवर आहे म्हणजे प्रवृत्तीत आहे. जे भगवत चिंतनानं प्रवृत्तीतून निवृत्तीत येतात त्यांना जगत दिसत नाही, फक्त जनार्दन दिसतो. ऐका चिंतन. ज्याला जगत दिसत नाही, फक्त जनार्दन दिसतो, तो निवृत्तीत आहे. आणि ज्याला सर्वच दिसतं तो प्रवृत्तीत आहे. ऐका, तो कशात आहे? प्रवृत्तीत आहे. ज्याला सर्व दिसतं तो प्रवृत्तीत आहे. आणि ज्याला जे जे दिसतं ते भगवंत आहे, तो निवृत्तीत आहे. ऐका. मग आता जो प्रवृत्तीत असतो त्याच्या हातून कळत न कळत घडतं चुका. प्रवृत्तीच्या माणसाच्या हातून जो काम करतो त्यात तो चुकतो ना. जो कर्म करतो तो चुकतो, जो काहीच करत नाही तो कसा चुकेल, असा चिंतनाचा भाव आहे. आणि मग ऐका, आता प्रवृत्ती मार्गामध्ये मनुष्य असल्यामुळे त्याच्या हातून अधर्म घडतो, इच्छा नसली तरी. अर्जुनाचा प्रश्न होता, अर्जुनाचा भगवान कृष्णाला असा प्रश्न होता की देवा, अरे इच्छा नसताना देखील आपल्या हातून आणि अधर्म का घडतो, पापाचरण का घडतं? अथ केन प्रयुक्तोयम पापम चरते पुरुषः. असं काय कारण आहे, कोणतं प्रयोजन आहे की माणसाच्या हातून पाप घडत आहे? मग आता ठीक आहे, पाप घडलं त्याच्याबद्दल वाद नाही, पण पाप घडल्याच्या नंतर ज्या नरक यातना तुम्हाला भोगाव्या लागतील, मी तुम्हाला इथपर्यंत आणलो. पण आता प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, नरक यातना भोगण्याचे आपण अधिकारी झाल्याच्या नंतर जर तुम्हाला कदाचित साधू भेटला तर त्याला काय विचारायचं? चांगल्या प्रश्नाकडे मी आणतो उत्तर विचारतो तुम्हाला. नरक यातना भोगण्याचे तुम्ही अधिकारी आहे झाले आणि योगायोगाने तुम्हाला साधू भेटला, त्या साधूला तुम्ही काय विचारायचं? अगदी सोपे प्रश्न विचारतो मी. त्याला हे विचारायचं की महाराज, आमच्या कर्माच्या योगाने तर आम्ही असे अधिकारी झालो, तर आम्ही नरक यातना भोगण्याचे अधिकारी आहेत,
पण या नरक यातना आमच्या काय केलं की चुकतील. साधूकडे असं विचारलं पाहिजे. आणि मग शुकाचार्याला परीक्षित राजाने हे विचारलं की काय केलं की आमच्या या नरक यातना चुकतील, सांगा महाराज. शुकाचार्य सांगतात, राजा, माणसाच्या हातून पाप जरी घडलं तरी त्या पापाचं त्याने प्रायश्चित्त केलं पाहिजे. आणि म्हणून धर्मशास्त्र असं सांगतं की मनुष्यानं रोगाने ग्रासण्याच्या अगोदरच आपल्या पापकर्माचा नाश करावा. ध्यानात घ्या, एखादा रोग तुम्हाला लागण्याच्या अगोदर आपल्या हातून घडलेले जे काही वाईट कर्म असतील ते आपल्याला समजेल नाही असं नाही, पण जे असेल त्याची निवृत्ती कशी करावी ते कधी करायची? आपण अजून रोगानं ग्रासलो गेलो नाही तेव्हा. म्हणून संतांनी तुम्हाला परमार्थ करण्याकरता तारुण्य सांगितलंय. तारुण्यातला परमार्थ फार श्रेष्ठ सांगितला, कारण त्यावेळेला आपल्या सर्व अवयवांमध्ये शक्ती असते. मुनी महाराज, पाप केलं तर राजाकडून शिक्षा मिळते. त्यावेळेला प्रायचित्तानं पापाची समूळ नाश होतो असं नाही. मग पापकर्माचं ज्ञान होणं हे खरं प्रायचित्त आहे. म्हणून मनुष्यानं आपापल्या धर्माप्रमाणे वागावं हे या ठिकाणी इष्ट आहे. काय करावं ते ऐका आता. राजा, मनुष्यानं परमेश्वराची अंतःकरणपूर्वक भक्ती करून ती सर्व कर्म त्याला अर्पण करावी. हे सर्वात महत्वाचं आहे. मनुष्यानं परमेश्वराची अंतःकरणपूर्वक भक्ती करा आणि जी कर्म तुम्ही करतात ती कर्म त्या परमात्म्याला काय करा? अर्पण करा. कारण परमात्म्याला अर्पण, तेरा तुझको अर्पण. तुम्ही जे कराल त्याचा अभिनय स्वतःकडे घेऊ नका की मी केले आणि माझ्याने सिद्धी केले. मी केले आणि माझ्याने सिद्धी केले हे नाही, तर जे जे करताय, करता आणि करवता ते सर्व परमात्मा आहे. करणे मान करणे दोन्ही लावणे प्रकृतीच्या मानी आणि प्रकृती का आधीने हृदय असता जया. प्रकृती ज्याच्या ताब्यात आहे तो परमात्मा आहे. म्हणून त्याच्याकडे तो सोपवा की देवा मी कोण करणार आहे, तू आहे. आणि अशा पद्धतीने आपलं मन हे भगवान कृष्णाच्या चरणाच्या ठिकाणी मिलनमान झालं, एकरूप झालं की तुम्हाला स्वप्नामध्ये देखील दुःख नाही. भगवंताच्या नामाची ताकद आहे. स्वप्नीचे दुःख कोणी न ऐके कानी, स्वप्नीचे ही दुःख कोणी न ऐकी जे कानी. ऐका, कारण संतांचं असं गोड चिंतन आहे की भगवत नामाची एवढी ताकद आहे की आपल्याला स्वप्नातही दुःख प्राप्त होणार नाही. कारण नामाच्या चिंतने भय सुटले कळी काळा. नामाच्या चिंतनानं कळी काळाला देखील आणि भीती निर्माण होते. म्हणून संत आल्हादे वैष्णव करती नामाचा घोष, आल्हादे वैष्णव करती नामाचा घोष. वैष्णव हे म्हणून नेहमी प्रेमानं भगवंताच्या नामाचं चिंतन करतात. ऐका, भगवत नामाचं चिंतन हे तुमच्या सर्व आणि दुःखाचा परिहार करणारं उत्तम साधन आहे. आणि म्हणून स्वप्नामध्ये देखील तुम्हाला भीती नाही असं चिंतन सांगितलं. माझं हे चिंतन सांगितल्यानंतर चिंतन कसं आहे? हे तत्व झालं. तत्व झाल्यानंतर माणसाला काय पाहिजे? उदाहरण पाहिजे. महाराज तुम्ही सांगितलं खरं आहे, पण असं काही झालं आहे का? असं कोणाचं उदाहरण आहे का?